माळ रानावरून थेट सुवर्णयशाकडे हे वाक्य ज्यांच्या बाबतीत लागू होतं असे आपल्याकडे पारुंड्यामधील एक शेतकरी आहेत भरत शेठ जाधव, ज्यांनी आपल्या माळरानावर आणि उजाड असणाऱ्या शेतीमध्ये कष्टाची सांगड घालून एक आंब्याची छान अशी बाग फुलवली आहे, ज्या बागेमधून त्यांचं वार्षिक जर उत्पन्न विचार केलं तर काही लाखात असतं. अशाच एक शेतकरी आहेत पारुंडे भागातील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का हा जो प्रवास आहे तुमचा किंवा ही जी शेतीची असणारी तुमची नाळ आहे तर त्यामध्ये कशा प्रकारे आपण उत्पन्न घेताय, किती झाडे आहेत आणि गेली किती वर्षापासून आपण हे करताय. सर, मी आपल्या या ठिकाणी आपलं स्वागत करतो. आणि हे करत असताना या ठिकाणी जे आपण जिथं उभं आहे ही 7 एकरमध्ये आपली आंब्याची बाग आहे. आणि या आंब्याच्या बागेमध्ये साधारणतः लहान मोठी 450 ते 500 झाडं आपल्याकडं आता या ठिकाणी आहेत. तर 200 झाडं आपली मोठी आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण उत्पन्न घेत आहे. आणि हे घेत असताना तर गेले 18 वर्ष आपण या ठिकाणी आंब्याची शेती करत असताना आंब्याच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटतं हे लक्षात आलं. आणि त्यामध्ये आपण वाढ करत गेलो. आणि वाढ करत असताना वार्षिक उत्पन्न या दृष्टीनं आपण या आंब्याकडं पाहत आहोत. आणि दरवर्षी एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. माझ्याबरोबरच अनेक प्रकारचे शेतकरी आहेत. 92 सालापासून या ठिकाणी पारोंडे परिसरामध्ये जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड झाली. आणि ही फळबाग लागवड होत असताना कृषी विभागाचा मोठा याच्यामध्ये योगदान आहे. योगदान असताना शेतकऱ्यांनी देखील ती फळबाग जगवली. त्याच्या माध्यमातून आज प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक स्रोत म्हणून मोठ्या प्रमाणावर वार्षिक उत्पन्न मिळत आहे. भाजीपाला पिकामध्ये एक वेळ बाजारभाव भेटणार नाही, परंतु दरवर्षी हंगामी म्हणून या आंबा उत्पादनामधून शेतकऱ्याला आर्थिक शाश्वत पैसे मिळतात. अशा पद्धतीनं सर्व शेतकरी आपल्या जुन्नर तालुक्यातले या ठिकाणी आंबा पिकाकडे वळलेले आहेत. मागील काही वर्षात आपण एक जुन्नर गोल्ड नावाची एक व्हरायटी विकसित केली का जिला आपण GI मानांकन पण मिळवलं. तर या सगळ्या मानांकनामध्ये आपण कशा प्रकारे त्याच्यावर प्रयोगशील काम केलं किंवा त्या GI मानांकनासाठी आपलं जे कृषी विद्यापीठ आहे तर या कृषी विद्यापीठाची भूमिका कशी राहिली. सर, हे सांगत असताना 2008ला आपण फळबाग लागवड आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे या ठिकाणी लागवड करत होतो. लागवड करत असताना काही ठिकाणी आपण नवीन पद्धत म्हणून कोया टाकून त्याच्यावर कलम करण्याचा संकल्प केला. आणि ते करत असताना काही कोयांना कलम करायचं राहून गेलं. पर्यायाने 4 वर्षांनी त्या आंब्याला आंबे यायला लागले. आणि आंबे आल्यानंतर ते लक्षात आलं माझ्या की आपल्या बागेमध्ये अशा प्रकारचं कुठलंच फळ नाही. आणि एकही आजही बी तुम्ही पाहिलं तर ह्या व्हरायटीसारखा कुठलंही एक व्हरायटी नाही. आणि हे लक्षात आल्यानंतर मी हळूहळू त्याच्याकडे निरीक्षण दरवर्षी करत गेलो. कारण वर्षातून एकदाच येणारं पीक असल्यामुळं त्याच्यात मला खूप वेळ गेला. एक 4-5-6 वर्ष अभ्यासात गेले. आणि हे करत असताना एक वेळ असं आलं का अशीच वेळ होती हंगामाची. आणि ही हंगामाची वेळ असताना उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट हे आपल्या बागेला व्हिजिट द्यायला आले. आणि त्यांना मी दाखवलं की हा आपल्याकडे एक नवीन वाण दिसतोय. त्यावेळेला त्यांनी त्याचं निरीक्षण केलं. आणि निरीक्षण करून मला एक सांगितलं की तुम्ही शेतकरी हक्क म्हणून याची तुम्ही नोंदणी करू शकता. याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्नाचा स्रोत होईल. आणि ते वैशिष्ट्य मी त्यांना ते सांगितलं सगळं. त्या वजन त्याचं किती आहे, त्याचं आतला गर कसा आहे, हे सगळं त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा परत त्या आंब्याचं हार्वेस्टिंग केलं. हार्वेस्टिंग केलेले आंबे मी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय अनिल तात्या मेहर यांना ते दिल्यानंतर त्यांनी पण त्या एक विशिष्टपूर्ण जातीचा असा त्यांच्या लक्षात आलं. आणि तिथून पुढे ह्या गोष्टीचं ज्ञात झालं. तिथून पुढं ह्या गोष्टीचा आंब्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि कृषी विज्ञान केंद्राचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्यामार्फत हा पूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि तो PPVR याचं ऑफिस पुण्याला आहे कृषी विभागामध्ये. तर ते कृषी महाविद्यालयामध्ये तिथून हा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला. दिल्लीनंतर तो लखनौला गेला. लखनौचे शास्त्रज्ञ विनीत कुमार यांनी या झाडाचे पाने आणि हे फळं या सर्वांचं निरीक्षण करून आपल्याला 4 डिसेंबरला हा पेटंट आपल्याला त्यांनी दिलेला आहे. अशा पद्धतीने या आंब्याचा आत्तापर्यंतचा प्रवास झालेला आहे.
एकंदरीत जर आपण पाहिलं तर जाधव साहेबांनी हा जो पेटंट मिळवला आहे, तर हा पेटंटमध्ये जे आत्ता उत्पादन आपण आंब्याचं घेत आहे, तर त्या उत्पादनामध्ये त्या आंब्याची साईज, कलर आणि त्याची चव, आकारमान या संदर्भात काय सांगाल? सर याचं वैशिष्ट्य म्हणजे मुळातच हा अल्टरनेट बेरिंग नाही. आपण पाहत आहे आता बाजूला हापूस आहे, परंतु त्याला हापूसाला सेटिंग नाही, परंतु या जुन्नर गोडला एक चांगल्या प्रकारचं सेटिंग झालं आहे. गेल्या वर्षीसुद्धा आला होता. म्हणजे हा दरवर्षी येणारा आंबा आहे आणि हे येत असताना याचं वजन साधारणतः 800-900 प्लस असं 1 किलोपर्यंत जातं. याचा आतला वरचा रंग, वरून रंग सेंद्रिय असं आणि आतला नंतर कापल्यानंतर त्याला एक केशरी रंग आहे. साधारणतः त्याला पल्प जास्त प्रमाणात आहे. त्याचा टिकाऊ क्षमता चांगली आहे. त्याच्या कोळीचं वजन एक 48 ते 50 ग्रॅमपर्यंत असतं आणि त्याला एक असा चांगला स्मेल आहे. म्हणजे सुगंध चांगल्या प्रकारचा येतो असं आहे त्याचं. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर बाकीचे जे आंबे आहेत, राजापूर असेल, हापूस असेल, केशर असेल, या आंब्यापेक्षाही हा जो जुन्नर गोल्ड वाण आहे, तर यामध्ये कलर, साईज आणि त्याची चव यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे. मग एकंदरीत आपण विचार जर केला तर आता बाकीचे जे असणारे तुमच्या बागेतली व्हरायटी आणि हा जो असणारा जुन्नर गोल्ड आहे, यामध्ये बाजारपेठेमध्ये मागणीचं स्वरूप कसं आहे किंवा यामध्ये किमतीत काही फरक पडतोय का? आता काय झालं आहे सर, आपण एक आतापर्यंतचं आताच आंब्याचा इतिहासच असा आहे की आंबे फक्त इतरांना फक्त चव घेण्यासाठीच देण्यात आले. अजूनपर्यंत आपण काय बाजारपेठेत ते पाठवले नाहीत. यावर्षी 100-150 फळ आहे, ते पण आपण लोकांना त्याची चव घेण्यासाठी देणार आहे आणि तिथून पुढच्या काळामध्ये आपण त्याचं मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन वाढून लोकांना त्याची मागणी आहे, आपण ती मागणी पुरी करण्याचं काम करणार आहे आणि मग मार्केटमध्ये त्याचा काय भाव खपतो ते आपल्याला नक्कीच कळेल. म्हणजे एकंदरीतच जे भरतशेठ जाधव आहेत यांनी यांच्या बागेत जे जुन्नर गोल्ड हा वाण डेव्हलप केलेला आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या वाणाचं नर्सरी स्वरूपात रूपांतर करणार आहे आणि त्यातमधून मग त्याची रोपं तयार करणं, शेतकऱ्यांना वाटणं, अशा प्रकारचा उपक्रम आम्ही आता येणाऱ्या वर्षभरात करणार आहेत. एकंदरीतच आपण जर पाहिलं सगळ्या गोष्टींमधून, तर आपण एकच त्यांच्यामधून उपदेश घेऊ शकतो किंवा एक शेतकऱ्यांसाठी सल्ला घेऊ शकतो की प्रत्येक शेतकऱ्याने शेती ही पारंपरिक पद्धतीने न करता काही कृतिशील विचारांची किंवा कृतिशील प्रयोगांची शेती केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला चांगलं अर्थार्जन त्यातून मिळू शकतं.